काही दिवसांत पावसाळ्याला सुरुवात होणार असून ठाणे महापालिकेकडून शहरातील विविध ठिकाणी नालेसफाई आणि गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। मात्र महापालिकेकडून खरोखर नालेसफाई होते की केवळ हातचलाखी केली जाते असे चित्र ठाण्यात पाहायला मिळत आहे। ठाकरे गटाचे ठाणे शहर संघटक प्रमुख महेश कदम यांनी थेट नाल्यात उतरून ठाणे महापालिकेच्या नालेसफाईच्या कामाची पोलखोल केली। ठाण्यातील नालेसफाईवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला। नालेसफाई करून गाळ नाल्याच्या बाजूलाच टाकला जातो हे देखील दाखवून दिला। नाल्यातील गाळ पूर्णपणे काढला जात नाही हे देखील दाखवलं। वरवर गाळ काढून केवळ दिखावा केला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे। या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं। तर हे आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पदाधिकारी महेश कदम यांनी केलं। नालेसफाईच्या नावाखाली फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। दरवर्षी ठाणेकर झोपलेले असतात, या वर्षीपासून ठाणेकर जागलेले आहेत। आजपासून आमचा मुक्काम ठाण्यामध्ये नाल्यामध्ये असणार आहे। नाल्याचा झोल पोलखोल, कुठलीही नाले पूर्ण नाले सफाई झालेली पूर्ण झाले नाही, फक्त 1% नाले सफाई झालेली आहे। आणि माझी अधिकारी वर्ग असो, सन्मान्य आयुक्त साहेब असो, ठाण्याचे लोकप्रतिनिधी, प्रथम नागरिक सन्मान्य महापौर मॅताई असो, तुम्ही फक्त पाणी दौरा करता, पण अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष नाल्यामध्ये उतरून दौरा करायची मागणी करणार आहे आजपासून आम्ही। कारण का आज आम्ही नाला उतरल्यानंतर काय व्यथा आहे त्या बघा, पूर्ण नाला पॅक आहे। गांधीच्या साम्राज्याने कुठलाही गाळ बाहेर काढला नाहीये। आम्हा टेंडर मधून पैसे कमवायचे ठेकेदारांनी आणि गाळ साफ करायचं ना, आणि नाल्याच्या शेजारी असलेल्या झोपडीधारकांचा जीव मुठीत जायला 4 महिने जातो। याला कारणीभूत फक्त ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी आहेत। आजपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आमची मागणी असणार आहे, जो पण नाल्यात उतरून ठेकेदार असो किंवा तिकडचा अधिकारी असो, जोपर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तर देत नाही तोपर्यंत महेश कदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मान संघटक म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की मी नाल्यातनं बाहेर येणार नाही। बघा, नाले सफाईमध्ये फक्त जेसीबीचा वापर न करता मॅन पॉवर कडनं पण वापर होणं गरजेचं असतं। कुठलीही माणसं न लावता आहे तरी थुप्पटी लावून जेसीबी कडनं एवढा ढिगारा गायीचा काढलेला आहे। 10 मे आलेली आहे, 5 दिवसा मान्सून यायची लक्षणं आहेत। उद्या जर दरवर्षीप्रमाणे इकडे 200-250 कुटुंब राहतात, त्यांच्या पावसाचं पाणी त्यांच्या घरात शिरून त्यांचं दरवर्षी नुकसान होतं। याला जबाबदार ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी असतो।